नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या जे बाटलीतून भूत बाहेर आलेलं आहे, तुमच्या दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण जे परत उकरून काढण्यात आलेलं आहे. खरं तर याविषयी मी फार पूर्वी एक व्हिडिओ केला होता, मला वाटते 1.25 ते 1.5 वर्षापूर्वी. आणि मला ही अपेक्षा होती हे कधीतरी होईल. शक्य झालं तर ती लिंक शोधून मी या व्हिडिओच्या खाली ती लिंक टाकीन की मी काय म्हणालो होतो तेव्हा. मला आठवतं, साधारण 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. शिवसेनेचे तत्कालीन खासदार, जे नंतर सगळ्यात शेवटी शिंदे गटामध्ये सहभागी झाले आणि जे स्थानिक लोकाधिकार समितीचे ज्येष्ठ नेते होते आणि संस्थापक सुद्धा होते, आमदार मंत्री वगैरे झालेले आहेत, ते गजाभाऊ कीर्तीकर यांनी आपलं एक राजकीय आत्मचरित्र प्रसिद्ध केलं. आणि त्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा समारंभ पार्ल्याला, त्या सहारा हॉटेलच्या एका कुठच्या तरी समारंभाच्या स्थानी झाला होता. मला आमंत्रण होतं, मी गेलो होतो. आणि ते प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हायचं होतं. पण एकनाथ शिंदे मला वाटते औरंगाबाद किंवा कुठच्या तरी कार्यक्रमाला गेलेले असल्यामुळे आणि तिथून परतायला उशीर झाल्यामुळे ठरल्या वेळेपेक्षा खूप उशिरा पोहोचले. बाकीचे पाहुणे आलेले होते आणि तेव्हा तिथे जे अनेक पाहुणे आलेले होते त्यामध्येच एक होते भाजपचे केंद्रातील मंत्री आणि शिवसेनेचे महाराष्ट्रातले माजी मुख्यमंत्री नारायण राणे. आमचा जुना परिचय आहे आणि त्यामुळे त्या समारंभाला सुरुवात व्हायला वेळ होती. अशा वेळेला आम्ही काही लोक गप्पा मारत बसलो होतो. तर नारायण राणे यांच्याबरोबर मी जवळजवळ 1.25 तास होतो. मनमोकळ्या गप्पा झाल्या, जुन्या गोष्टी, नव्या गोष्टी, असं सगळं झालं होतं. आणि त्यावेळेला मी सहज बोलता बोलता नारायण राणेंना, आम्ही दोघेच होतो, तिसरा कोणी आम्ही काय बोलतोय ते ऐकत सुद्धा नव्हता. तर मी नारायण राणेंना हा प्रश्न पॉइंट ब्लँक विचारला होता की तुम्ही वारंवार, तुम्ही किंवा तुमचा सुपुत्र नितेश राणे अधूनमधून दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत या प्रकरणाचे पुरावे, तपशील याविषयी बोलत असता, मग तुमच्याकडे जे काही पिनपॉइंटेड पुरावे आहेत ते तुम्ही लोकांसमोर आणत का नाही? तेव्हा नारायण राणेंनी मला एक खाजगीत उत्तर दिलं होतं. मी थोडंसं धाडस करून त्याच्यावरच व्हिडिओ केला होता आणि त्याचीच लिंक मी मुद्दाम खाली देईन. नारायण राणे मला म्हणाले होते की आपल्या मृत्यूपूर्वी जवळजवळ 8-10 दिवस आधी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोन आला होता नारायण राणेंना आणि त्यांनी राणेंकडून एक वचन मागितलं होतं. राणे राणे म्हणाले की कसला शब्द पाहिजे साहेब? ते म्हणाले नाही, तू आधी वचन दे, मग मी तुला अट काय ती सांगतो. आणि राणे म्हणाले, आमच्यासारख्या सामान्य माणसाला बाळासाहेबांनी इतकं उंचावर नेऊन ठेवलं, त्यांचे आपल्यावर इतके उपकार आहेत की ते कुठली अट घालणार, कुठलं वचन मागणार याचा काडी मात्र विचार न करता मी म्हटलं शब्द दिला. बोला साहेब, तुम्हाला तुमची माझ्याकडून काय अपेक्षा आहे? तेव्हा साहेबांनी सांगितलं की कधीही आदित्य आणि उद्धव यांचं फार मोठं नुकसान होईल, असं काहीही करू नको. आणि मी म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला शब्द दिलाय, कधीही करणार नाही. आणि या शब्दाने, या वचनाने मी बांधला गेलोय. आणि म्हणूनच या सालियन किंवा सुशांत सिंग राजपूत याविषयी मी सूचक बोलत असलो तरी थेट माझ्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे गोत्यात येतील असं मी काहीही करणार नाही. कारण मी बाळासाहेबांना शब्द दिलाय. आदित्य किंवा उद्धव हे बाळासाहेबांच्या विषयी किती निष्ठावान आहेत मला माहित नाही.
पण मी आहे. म्हणजे नारायण राणे हे निष्ठावान आहेत. कारण बाळासाहेबांनीच हे जे काय जो नारायण राणे लोक ओळखतात, तो बाळासाहेबांनी घडवलेला आहे, फक्त जन्म दिलेला नाही. त्यामुळे त्यांना दिलेला शब्द आपण अखेरपर्यंत पाळणार. फायदा तोटा हा विषय नाही. ह्या बोलण्याचा अर्थ सरळ होता की पुन्हा पुन्हा डिवचल्यासारखं दिशा सालियन किंवा सुशांत सिंग राजपूत याविषयी उल्लेख करणारे, सूचक बोलणारे नारायण राणे यांच्याकडे या पिता पुत्रांना अडकवण्यासारखं काहीतरी भरभक्कम पुरावा आहे. पण ते शब्दाने बांधले गेल्यामुळे चकार शब्द याविषयी बोलणार नाहीत. आणि जेव्हा हे खाजगीतला असून सुद्धा मी त्यावर व्हिडिओ केला होता, पण नारायणरावांनी कधी माझ्याकडे फोन करून नाराजी सुद्धा व्यक्त केली नाही. मनमोकळं बोललं होतं. आणि नारायण राणे हे ज्या ज्या वेळेला या विषयावर बोललेत ते आठवून बघा. नितेश राणे बोललेत ते आठवून बघा की दिशा सालियन तिच्या कॉलनीमध्ये येणाऱ्यांचे जाणाऱ्यांची जी काही रजिस्टर नोंद होते व्हिजिटर्सची, त्यातली पानं का फाडली गेली त्या रजिस्टरमधली. त्या कालखंडामध्ये त्या सोसायटीमध्ये कोण आला कोण गेला, त्या काळातलं जे काय सीसीटीव्ही फुटेज आहे त्या कॉलनीचं, ते डिलीट का करण्यात आलं, ते का गायब झालं, ते शोधून काढा. त्या ती जी घटना आहे दिशा सालियनच्या मृत्यूची, त्यावेळेला त्याच्या आसपास 2-4 तास, 6 तास त्या परिसरामध्ये कोणाकोणाचे फोन ऍक्टिव्ह होते, त्या परिसरामध्ये त्यांच्या टॉवर लोकेशन शोधून काढा. हे जे मुद्दे नारायण राणे सातत्याने मांडत आले, आज दिशा सालियन हिच्या वडिलांनी जवळजवळ 5 वर्षानंतर, 4.5 वर्षानंतर हा विषय याचिकेच्या द्वारे कोर्टात सादर केलाय. त्यामधले मुद्दे तपासून बघा. त्यांनी नेमके नारायण राणे किंवा नितेश राणे जे सातत्याने बोलत होते, जे मुद्दे मांडत होते, ते मुद्दे घेऊनच ही याचिका सादर केलेली आहे कोर्टामध्ये. आणि आता मी बोलतोय त्याच्यापूर्वी आलेली बातमी अशी की ती याचिका रजिस्टर करून घेण्यात आलेली आहे. सुनावणीला कधी येईल बघू, पण दाखल करून गेले. याचा अर्थ हा विषय आता अधिकाधिक सरकत जाणार. पण मुद्दा असा आहे की काही लोकांनी शहाणपणा केलेला आहे की 5 वर्ष उलटल्यानंतर दिशा साली यांच्या वडिलांना अचानक आत्ता जाग कशाला आली. गोष्ट साधी असते मित्रांनो. दिशा सालियनच्या वडिलांना आज अचानक जाग आली असं विचारणारे सगळे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी उभे आहेत, यात शंका नाही. यात शंका नाही. पण अशीच उशिराची जाग ही अर्णब गोस्वामीला अडकवण्यासाठी ज्या आत्महत्येचा वापर करण्यात आला, त्या केसचा वापर करण्यात आला, त्यातल्या त्या मृत व्यक्तीच्या पत्नीने आणि मुलीने अशीच दीर्घकाळानंतर जाग येऊन पुन्हा कारवाईची मागणी केली होती. विसरू नका, ती तर केस होऊन कोर्टाने क्लोज केलेली केस होती, याची तर सुरुवातच झालेली नाही. अगदी अर्णब गोस्वामी प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप होता, त्या व्यक्तीच्या पत्नीने आणि मुलीने ही सगळी तक्रार करण्याच्या आधी शरद पवारांची भेट घेतल्याचे फोटो सुद्धा पब्लिश झालेले होते. आणि कोर्टाची परवानगी घेऊन क्लोज केस ओपन करावी लागते. ती कोर्टाची परवानगी न घेता ती केस ओपन करण्यात आली होती. तरी त्याकडे डोळेझाक करणारे आज विचारतात की दिशा सालियनच्या वडिलांना 5 वर्षांनी का जाग आली. साधी सरळ गोष्ट आहे. ज्या कारणास्तव त्या मृताच्या पत्नीला आणि मुलीला उशिरा जाग आली आणि त्यांनी केस रिओपन करायला सांगितली, त्याच कारणास्तव दिशा सालियनच्या वडिलांना उशिरा जाग आलेली आहे. उशिरा जाग आलेली सरळ गोष्ट आहे. कोणीतरी दिशा सालियनच्या वडिलांना हे पटवलेलं आहे की तुम्ही यासाठी मैदानात आलं पाहिजे,
तुमच्या मुलीचा काय तो बलात्कार झाला की काय, तिचं हत्या झालेली आहे वगैरे, पीडितेचे वडील आहात तुम्ही, तुम्ही मैदानात आलं पाहिजे. हे कन्व्हिन्स करायला वेळ जातो अनेकदा. अर्थात कन्व्हिन्स करणारे आहेत ते मोठे न्यायाचे भक्त आहेत असं मी बिलकुल समजत नाही. ते सुद्धा राजकारण खेळत असतील. तुम्ही जर त्या अर्णब गोस्वामीच्या विरोधात एका आत्महत्येला उकरून काढून राजकारण खेळलात ना, मग आज दुसऱ्यांनी तसंच गडे मुद्दे उखाडलीये, तो रडायचं कारण काय? जे डाव तुम्ही खेळता ते डाव समोरचा सुद्धा खेळू शकत असतो. आणि म्हणून मग हे सगळं दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत प्रकरण आहे, हे उकरून काढण्यात आलं असलं तरी यातली अनेक पात्र मी बघतो तेव्हा मला असं वाटतं की यांचा बोलविता धनी कोणी वेगळा आहे. जितक्या उत्साहामध्ये उद्धव ठाकरे अखंड शिवसेना असताना, मुख्यमंत्रीपद हाताशी असताना जितक्या उतावळेपणा ते आणि त्यांचे सहकारी बोलत होते, अनिल परब तर हाऊसमध्ये सुद्धा, सभेत सुद्धा तावातावाने विरोधी पक्षांवर आरोप करत होते सचिन वाझेची बाजू घेऊन. तेवढा मूर्खपणा आज जो कोणी हा सगळा खेळ करतोय तो माणूस करताना दिसत नाही. लोकांच्या नजरेत न येता या सगळ्या प्रकरणामध्ये, दिशा सालियन आणि सुशांतच्या प्रकरणामध्ये कोणीतरी पडद्यामागे राहून सूत्र हलवतोय याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. अत्यंत सिस्टमॅटिक. तुम्हाला आठवत असेल की रशीद खान पठाण नावाचा जो सुप्रीम कोर्ट आणि ॲडव्होकेट असोसिएशन वगैरे काय आहे त्याचा प्रमुख आहे, त्याची याचिका घेऊन निलेश ओझा नावाच्या वकिलांनी सगळ्यात आधी हायकोर्टात धाव घेतलेली आहे. त्याला आता वर्ष दीड वर्ष होऊन गेली, त्याची सुनावणी होत नाही. आणि ती याचिका दाखल केल्यानंतर धावत पळत आदित्य ठाकरेंनी यांनी सुद्धा कॅव्हिएट दाखल केलं, हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. याचा अर्थ त्या याचिकेमध्ये जे मुद्दे आलेत त्यांनी ठाकरे पितापुत्र हडबडून गेलेले आहेत, अन्यथा त्यांनी हस्तक्षेप याचिकेला जायला नको होतं. पण निलेश ओझा आणि राशीद खान पठाण यांच्याकडून जेव्हा पुढे ढकललं जात नाहीये, आपल्या याचिकेला वजन आलं पाहिजे. हायकोर्टात सुद्धा, हायकोर्टात आता मी बोलायची गरज नाही, सध्या दिल्ली हायकोर्टाच्या एका न्यायमूर्तीचं प्रकरण समोर आलेलं आहे. आणि दीड वर्षापेक्षा अधिक काळ निलेश ओझा आणि रशीद खान पठाण यांची याचिका सुनावणीला सुद्धा घेतली जात नसेल तर मग दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्तीकडे पैसे आले कुठून या प्रश्नाचं उत्तर मिळतं. आणि तसे आरोप यांनी सुद्धा केलेले आहेत, मला त्याच्यात जायची गरज नाही. पण एक गोष्ट आहे, या या सगळ्या आत्ता जे प्रकरण उसळून वर घेऊन आलेलं आहे त्यामध्ये एक बारकावा तपशिलात चर्चेला जात नाही की ज्या निलेश ओझाने रशीद खान पठाण या याचिकाकर्त्याला घेऊन दीड वर्षापूर्वी आदित्य ठाकरेंना अटक करून याची तपासणी झाली पाहिजे अशी याचिका हायकोर्टात केलेली होती, त्या निलेश ओझा याच वकिलाकडे आज दिशा सालियनच्या वडिलांनी आपलं वकीलपत्र दिलेलं आहे. म्हणजे ज्यांनी ओरिजिनल याचिका केली त्याच्या याचिकेत थेट तुमचा काय संबंध असा प्रश्न विचारला गेला तर त्या याचिकेला वजन यावं म्हणून दिशा सालियनच्या वडिलांना सतीश सालियन यांना मैदानात आणलेलं आहे. आणि वकील कोण आहे? निलेश ओझा. इथे गंमत लक्षात येते की ही सगळी सूत्र या आपल्या दृष्टीपथात न येणाऱ्या जागेवरून हलवली जात आहेत आणि कोणीतरी ठरवून अक्षरशः कठपुतळी असल्यासारखे या सगळ्या लोकांना खेळवतोय. ते बरोबर आहे का चूक आहे याच्यात मी पडणार नाही. आदित्य ठाकरे यांना कॉर्नर करण्यासाठी, टार्गेट करण्यासाठी सगळं चाललंय, निश्चित चाललंय. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि उबाठा शिवसेना यांना गोत्यात आणण्यासाठी, त्यांना टार्गेट करण्यासाठी हा सगळा खेळ चालू आहे, याविषयी माझ्या मनात बिलकुल शंका नाही. पण हाती सत्ता असताना आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी जो काय धिंगाणा केला होता तेव्हा देखील
हाच प्रश्न विचारला गेला पाहिजे होता. तेव्हा कोणी विचारला का? उलट अर्णब गोस्वामीला अटक केल्यानंतर अनेक पत्रकार, संपादक आणि काय तर मीडिया हाऊसेस खुश झालेले होते. अर्णबला अटक करणाऱ्या परमवीर सिंग यांच्या कौतुकाने मुलाखती घेतल्या जात होत्या. आठवतं? इंडिया टुडे, आज तक, टाइम्स नाऊ या लोकांनी परमवीर सिंग यांच्या अगत्याने मुलाखती घेतल्या होत्या आणि टीआरपी मध्ये अर्णब गोस्वामी कसा फसलेला आहे या सगळ्या तपशीलवार मुलाखती दाखवणारे सुद्धा संपादक, पत्रकारच होते. पण अर्णब गोस्वामीने उचललेला मुद्दा दिशा सालियनचा होता. तेव्हा आज गंमत मला अशी दिसते की हे दिसतं तितकं सोपं प्रकरण नाहीये. दिसतं तितकं बोलविता धनी कोणीतरी वेगळा असतो. काल परवा ज्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये 10 वर्ष दिल्लीचा मुख्यमंत्री असलेले केजरीवाल हे जमीनदोस्त होऊन गेले. त्यामध्ये सगळ्यात मोठा विषय त्यांच्या अटकेपर्यंत गेलेला हा शराब घोटाळा होता. सगळा काय ते खापर त्यांनी भाजप, मोदी, शहा यांच्यावरच फोडलं. ईडी, सीबीआयवर फोडलं, भाजपवर फोडलं. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अरविंद केजरीवाल किंवा मनीष सिसोदिया यांचा जो शराब घोटाळा आहे त्या घोटाळ्याची मूळ तक्रार काँग्रेसच्या एका नेत्याने केलेली आहे, भाजपवाल्यांनी केलेली नाही. आणि इथे सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, मला जे वाटतं ते की ती सुद्धा काँग्रेस पक्षाने एक धोरणात्मक बाजू म्हणून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली आणि सिसोदिया उपमुख्यमंत्री यांना गोत्यात आणण्यासाठी तो ती तक्रार केली होती असं मी बिलकुल मानत नाही. नेता काँग्रेसचा असेल पण त्याला भाजपने फूस लावून ती तक्रार करायला लावली नसेल असं मला बिलकुल वाटत नाही. त्यामुळे पाहुण्याच्या हाताने विंचू मारणं अशी जी काय आपल्याकडे म्हण आहे तिच्याकडे गंभीरपणे लक्ष द्या. मग कळेल की अरविंद केजरीवालला गोत्यात घालण्यासाठी काँग्रेसच्या एका नेत्याला तक्रार करायला लावून त्या तक्रारीवर थेट कारवाई ईडी आणि सीबीआय कडून झाली तरी खापर भाजपवर फुटू शकत नाही अशी परिस्थिती होती. तेव्हा आज उबाठा शिवसेना आणि त्याचे सर्वोच्च नेते पिता पुत्र उद्धव आणि आदित्य हे गुंतलेत. त्यांना गुंतवणारे लोक वेगवेगळे दिसत आहेत. पण या सगळ्यांना कठपुतळीसारखा कोणतरी हलवत असेल. इतका उद्धव ठाकरे यांचा राग आणि उद्धव ठाकरेंना कोणाविषयी राग तर कोण आहे? जितके एकनाथ शिंदे आहेत त्याच्यापेक्षाही आधीपासून नारायण राणे. आठवतं तुम्हाला? नारायण राणेंना जेवायला बसले असताना उचलून जेवणाच्या ताटावरून उचलून अटक केली होती उद्धव ठाकरेंनी. मग आपल्याकडे असलेले पुरावे समोर फेकून उद्धव ठाकरेंना थेट गोत्यात आणण्याचं पाप किंवा कृती नारायण राणे का करत नाहीत? त्यांनी मला सांगितलं, मी वचन दिले, साहेबांना शब्द दिलाय. बाळासाहेबांना दिलेल्या शब्दाला बांधील राहून नारायण राणे थेट या प्रकरणात समोर येत नाहीत. पण कशावरून? नारायण राणे ही सगळी पात्र हलवत नाहीत असं पण म्हणता येणार नाही. नारायण राणे, नितेश राणे हे जितक्या सातत्याने या पक्षाचा पाठपुरावा करत राहिले पण थेट आपल्याकडून काही देत नव्हते. त्याचं एक कारण असू शकतं की साहेबांना दिलेला शब्द मोडायचा नाही. पण या दोघांना, पिता पुत्रांना धडा तर मिळाला पाहिजे, ही भूमिका असू शकते. आणि म्हणून आज सतीश सालियन, दिशा सालियनचे वडील मैदानात आले असतील तर निलेश ओझा त्यांची याचिका आणि दिशा सालियनचे कुटुंबीय यांना एकत्र आणण्यासाठी कोणीतरी प्रयास केलेला असू शकतो. कदाचित ते नारायण राणे किंवा नितेश राणे असू शकतात. ती कंगना राणावत म्हणाली होती ना, हमेशा एक जैसा नहीं रहता. येस,
समय का पहिया है, चलता रहता है, दिवस बदलतात. तिच्या कार्यालयावर बुलडोजर चालवला गेला तेव्हा तिने उच्चारलेली ही शापवाणी होती. आणि आज काल का पहिया चलता रहता है, कालचक्र सुरू राहतं. आणि ते उलटून बुमरँग होऊन आदित्य आणि उद्धव या पित्या पुत्रांवर चाल करून आलेले आहे. पण त्यातली जी सगळी पात्र आहेत ही त्यांच्यामधला समन्वय साधणं आणि त्यांच्याकडून काही करून घेणं, पण आपण समोर न येणं, याचं कारण, मला तरी असं वाटतं की याचं कारण साधं सरळ आहे. ते कारण म्हणजे बडद्या आडून सूत्र हलवायचे. मला वाटतं मी नाव सांगायची गरज आहे असं वाटत नाही. एवढं ना तुम्हाला कळलं असेल की जे आरोप पहिल्यापासून नारायण राणे नितेश राणे करत राहिले त्याच आधारावर आज हे सगळं प्रकरण समोर येताना आणि उलगडताना दिसत असेल तर मग सूत्रधार कोण हे मी नाव घेऊन सांगायची गरज नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.